नमस्कार, मी गणेश हुबळीकर मसाल्यामधून आज आपण कैरीचे लाल लोणचे बनवण्याची विधी पाहणार आहोत। सर्वप्रथम बाजारातून कैऱ्या पाण्याने धुवून त्याला फोडून बिया काढून साफ करून घेणे। तसेच सोबत लागणारे साहित्य हुबळीकरांचे लोणचे मसाले, मीठ, हळद व गरम करून थंड केलेले तेल। चला तर मग सुरू करूयात लोणचे बनवण्याची प्रक्रिया। सगळ्यात आधी कैरींच्या फोडींवर मीठ टाकून घेणे। त्याचे प्रमाण 1 किलो कैरीसाठी 100 ग्राम मीठ। त्याप्रमाणे आपण 4 किलो कैऱ्यांचे लोणचे तयार करण्यासाठी 400 ग्राम मीठ वापरणार आहोत। त्यानंतर हळदीचे प्रमाण 4 किलोला जवळपास 2 चमचे एवढी हळद वापरावी। हळद व मीठ चांगल्या प्रकारे एकत्रित मिक्स करून घेणे। आता आपण यामध्ये हुबळीकर लोणचे मसाले टाकणार आहोत, ज्याचे प्रमाण 1 किलोसाठी 125 ग्राम। त्याप्रमाणे 4 किलो कैरीसाठी अर्धा किलो हुबळीकर लोणचे मसाले वापरणार आहोत। या मसाल्याची विशेषता म्हणजे लोणच्यासाठी लागणारे सर्व आवश्यक घटक यामध्ये आहेत। इतर कुठलाही मसाला वापरण्याची गरज नाही। या मसाल्याची ऑर्डर करण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये मेसेज करा। मसाला चांगला मिक्स करत असताना तो एकजीव करण्यासाठी त्यामध्ये गरम करून थंड केलेल्या तेलपैकी 2 पळी एवढं तेल टाकावे, जेणेकरून कैऱ्यांच्या फोडींना मसाला चांगल्या प्रकारे चिटकतो। ज्यामध्ये तेलाचे प्रमाण 1 किलो कैरीसाठी पावशर म्हणजेच 4 किलो कैऱ्यांसाठी आपण 1 लिटर तेल वापरणार आहोत। पूर्ण मसाला मिक्स झाल्यानंतर लोणचे बरणीमध्ये भरून घ्यायचे आहे। लोणचे भरताना ते चांगल्या प्रकारे हाताने किंवा वाटीच्या साहाय्याने दाबून भरावे, जेणेकरून त्यात पोकळी राहणार नाही। लोणचं बरणीत भरल्यानंतर उरलेले पूर्ण तेल वरून सोडावे। सुरुवातीला तेल खाली झिरपेल, पण दुसऱ्या दिवशी तेलाचा तवंग कैऱ्यांवर आला आहे का याची काळजी घ्यावी, जेणेकरून लोणचं चांगल्या प्रकारे टिकण्यासाठी मदत होते। अशा प्रकारे आपले स्वादिष्ट आंब्याचे लोणचे तयार झालेले आहे। अशाच आमच्या अनेक रेसिपीज बघण्यासाठी हुबळीकर मसाले या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।